सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळाच्या छायेत आहे। सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी येथे असलेल्या विहिरी कोरड्या पडल्यात। सीना नदी कोरडी पडल्याने शेतीसह पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्हा हा दुष्काळाच्या छायेत आहे। आपण सध्या आहोत सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी या ठिकाणच्या सीना नदीवरती। आपण जर या ठिकाणी पाहू शकता की लांबोटी या ठिकाणची असलेली सीना नदी जी आहे ते पूर्णपणे कोरडी जी आहे ते या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या नदीला असतं, मात्र ही नदी सध्या जी आहे ते कोरडी पडलेली आपल्याला दिसत आहे। या नदीवरच्या अनेक भागातून जे आहे ते शेतीला पाणी पुरवठा केला जातो, मात्र या नदीतच पाणी नसल्यामुळे शेतीला देखील पाणी पुरवठा जो आहे तो ठप्प झालेला आहे। या नदीच्या भागातील जे असलेली मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा देखील जे आहे त्या नदीच्या पाण्याच्या माध्यमातून निर्माण केला जातो, मात्र नदीत पाणीच नसल्यामुळे जे आहे तो चारा देखील जनावरांचा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा हा सध्या दुष्काळाच्या छायेत येत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक जे आहे ते नाल्या आहेत, जे ओढे आहेत ते ओस पडताना दिसत आहेत। त्याच पद्धतीने जे आहे ते सीना नदी ओळखली जाते, मात्र ही सीना नदी देखील जे आहे ते कुठेतरी आता सध्या आपल्याला कोरडी पडल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते शेतकऱ्यांच्या पाण्याच्या बाबतीत असतील किंवा चाऱ्याच्या बाबतीत असतील उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी देखील जी आहे ते शेतकऱ्यांकडून केली जात आहे। कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।